तर आज सिग्नलवर थांबावं लागतंय कारण की समोर पोलीस उभी आहे। तर आपले ऑलमोस्ट नाही बोलले तरी 800च्या वर फॉलोवर झालेले आहेत। लवकरात लवकर 200 अजून पूर्ण करा। पडलं रे यार, गाडी कुठे आहे? गाडी शोधतो तर गाडी भेटतच नाही। काही जाताना ना आम्हाला ट्रॅफिक भेटत नाही आहे। भाई ऊन बघा, ऊन एवढ्या उन्हाळ्यात कसं ऊन पडतं असं ऊन पडलंय। राइट गाइस, अक्षय दुमारे हियर, आगे ना पीछे, सब्सक्राइब करो नीचे। तर आज सिग्नलवर थांबावं लागतंय कारण की समोर पोलीस उभी आहे। तर मी बघितलं नव्हतं, तर माझ्या बायकोने म्हणजे बबिताने सांगितलं की पोलीस उभी आहे, जाऊ नका, सिग्नल तोडू नका, म्हणून थांबलोय। आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे। मस्त मस्त आज थोडं जास्तच ऊन आहे। पाऊस वगैरे थांबला, रात्रीचं खूप गरम होतं। माझ्या घरी कसं थोडंसं पॅक आहे, आजूबाजूला मुंबईमध्ये एकच सीन असतो, आजूबाजूला सगळं पॅक सीन असतो। तर तिकडे हवा येणं जाणं खूप कठीण असतं। कुठे कुठे असतात जे चांगले हवा येते, पण आमच्या इथे येत नाही, म्हणून प्रॉब्लेम होतो। खूप गरम होतं रात्रीचं। सिग्नल आता कधी सुटतं असं झालं आहे, थांबायची सवय नाही आहे, पण ठीक आहे, आज थांबावं लागतं। नाही तर ऑलरेडी गाडीवर खूप सारे फाईन्स आलेले आहेत। तर हे फाईन्स पण नको आपल्याला, अजून लागेल, आता लगेच सुटेल मला असं वाटतं। चला आता निघायची वेळ झालेली आहे, सिग्नल सुटलेला आहे, आपण निघतो इकडनं। तर पोलीसवाले नाही आहेत एवढे, हे बघा पोलीसवाले, हे आहेत पोलीसवाले। ह्या लोकांनी सगळे अडवून ठेवले, जे सिग्नल तोडत आहेत, हेल्मेट घालत नाहीत। म्हणून असले पाहिजे, असं नाही नको, असले पाहिजेत, कारण की ॲक्सिडेंट होण्याचे खूप चान्सेस आहेत सिग्नलचा यूज नाही केला तर आपले ऑलमोस्ट नाही बोलले तरी 800च्या वर फॉलोवर झालेले आहेत। लवकरात लवकर 200 अजून पूर्ण करा, म्हणजे आपला एक कॅटेरिया पूर्ण होईल आणि मग आपण हवर्स 4000 तास आपल्याला पूर्ण करायचे असतील, तर त्यासाठी पण आपण प्रयत्न करू। पण ऑलमोस्ट 800 फॉलोअर्स आपले झालेले आहेत। तुम्ही लाईक करा, लाईक करून थोडंसं जास्त मोटिवेशन येतं आणि असं वाटतं की हां व्हिडिओ आपण बनवले पाहिजे, थांबलं नाही पाहिजे। तर लाईक करत राहा। हा बघा भाई काय रस्ता क्रॉस करतोय, ठोकलं की मग मेरे को ठोक दिया, ये चल पोलीस स्टेशन, हे ते रामायण चालू। वातावरण थोडं या साईडला थोडं थंड आहे। मी वेस्टला राहतो, वेस्टवरनं ईस्टला आलो, वातावरण थोडं थंड वाटतं आहे। आपला दिवस कसा जातो, आय होप चांगलाच जाईल, कारण की दिवसाची सुरुवात आपली चांगली झाली आहे, तर दिवस चांगलाच जाईल। नेगेटिव्ह विचार केले की नेगेटिव्हच जातो, पॉझिटिव्ह विचार केले की पॉझिटिव्ह जाणार। जो तुम्ही विचार करता तेच होतं, ते तुमच्या हातात असतं की तुम्हाला पॉझिटिव्ह विचार करायचा, नेगेटिव्ह विचार करायचा। कचऱ्याची गाडी गेली, एवढा घाण वास येतोय ना, बापरे, विचारू नका। तर आता आपण हायवे पकडतोय आणि आपण हा हायवे पकडलेला आहे। ती बघा चालली आहे टोईंग करणारी गाडी। भाई माझी पण एकदा गाडी उचललेली, आत्ता म्हणजे 2.5 वर्षात एकदाच गाडी उचलली आहे माझी। डायरेक्ट मला भेंडी आल्यावर माहीत पडलं, रे यार गाडी कुठे आहे? गाडी शोधतो तर गाडी भेटतच नाही, म्हणून तर तिकडे बघितलं, तिकडे त्या लोकांनी लिहिलं होतं RTO, ती टोचन झालेली होती गाडी। मग RTO ऑफिसमध्ये जाऊन मग तिकडनं मग गाडी सोडवली। संध्याकाळचे 6 वाजले होते, मला वाटलं गाडी काय आता भेटणार नाही, पण भेटली। 700 रुपये फाईन। खूप जणांची गाडी तिकडे लावली होती, पण भाई आपलीच गाडी उचलली गेली तिकडनं। काय बोलणार, नशीब में लिखा है क्या अभी, डैश तो कहाँ से मिलेगा श्रीखंड। ते गाडीला जागा तुम्ही भरून टाका। आज थोडंसं मला असं वाटतं की वातावरण गार आहे आणि गाड्या पण थोड्या कमी दिसत आहेत। तर तुम्ही विचार करता गाडी तुझ्यासमोर आहे, एवढी दिसते तर कसं काय, पण मी ना समोर एक ब्रिज आहे, त्या ब्रिजवर बघतो, तिकडे ट्रॅफिक असलं की असं वाटतं की हां गाड्या जास्त आहेत आणि थोडंसं ट्रॅफिक आपल्याला भेटणार आहे। पण तिकडे गाड्या कमी दिसतात ना, तर मग माझा अंदाज तो असतो, पण कधी कधी अंदाज चुकतो माझा, सगळ्यांचाच चुकत असेल, माझाच नाही। हो बुलेट आहे भाई, बुलेट म्हणजे काय, म्हणजे बाप असं जातो असं वाटतं बुलेटवरनं। गाडीचा रुतबाच वेगळा आहे बुलेटचा, खूप पॉवरफुल गाडी आहे। तर बघा हा वाला ब्रिज मी तुम्हाला बोलत होतो, या ब्रिजवर मी बघतो थोड्या गाड्या कमी दिसल्या ना, मग माझं कन्फर्म होतं की हां थोडंसं ट्रॅफिक कमी आहे,
गाड्या जास्त दिसल्या की मग असं वाटतं की हां आता आपल्याला ट्रॅफिक भेटणार आहे. आता मोस्टली काय होतं माहिती आहे, सकाळी जाताना ना आम्हाला ट्रॅफिक भेटत नाही आहे. आम्ही मस्त क्लिअर ट्रॅफिकमधनं म्हणजे ऑलमोस्ट 50ची स्पीड तर आमची कंटिन्यू असतेच, वर खाली झाली तर झाली. तर 50ची ऑलमोस्ट आम्ही 50-45च्या स्पीडवर असतोच. ठीक आहे. तर सकाळी जाताना आम्हाला मोस्टली अगोदर आहे ना खूप गर्दी भेटायची, पण आता सकाळी जाताना आम्ही आरामात जातो आणि येताना एवढं ट्रॅफिक भेटतं ना. तेच कांदिवलीवालं तुम्हाला सांगितलं, तो ब्रिज जो बनतो खूप ट्रॅफिक असतं. जिथे आम्हाला 20 मिनटात पोचायचं तिकडे आम्हाला पाऊण तास लागतो, कधी कधी 1 तास लागतो. संध्याकाळच्या गाड्या मुंबई साईडला जातो ना, काय माहीत भेंडी कशा काय वाढतात. तरच खूप संध्याकाळी काय असतं माहिती आहे, गाड्या एवढ्या नसतात, पण त्या गावाला जाणाऱ्या ज्या ST बसेस ट्रॅव्हल्स या सगळ्या असतात ना, या जागा सगळ्या पूर्ण जाम करून टाकतात. म्हणून त्यामुळे सगळे आम्ही बाकीच्या अटकलं जातो. त्यामुळे एकदम त्याच्या अख्खाच होऊन जातं. आणि आता जागोजागी गणपती बाप्पांचे मंडप लागलेले आहेत. गणपती बाप्पा लवकरात लवकर येणार आहेत आपल्याकडे, तर खूप भारी. पण 11 दिवस ते कसे निघून जातात कळत नाही, पण मजा असते आपल्या सणाला. काल पण नागपंचमी होती. नागपंचमी आता म्हणजे सण आहे ना असे गायब होत चालले आहेत. लोकांना म्हणजे कळत नाही आहेत की बाबा कुठला सण आज आहे, कुठला सण काय नाही. लोक एवढी बिझी झाली आहेत ना मुंबईमध्ये की लोकांना सण कधी येतो काय येतो माहीत नाही. आता जे लास्ट जे 90sचे 80sचे लोक उरलेले आहेत ना, त्यांनाच माहीत असं तेच फॉलो करत आहेत. आणि ही लास्ट जनरेशन आहे मला असं वाटतं 90sची आणि 2000ची. त्यानंतर कुणाला कुठले सण माहीत नसणार की काय भाई कधी येते काय येतं आहे. मला टाईमच नाही. आता स्मार्ट वॉचेस आले आहेत, स्मार्ट मोबाईल्स आले आहेत, त्यामध्ये फक्त डेट बघायची. कॅलेंडर्समध्ये कुठला सण येतो काय येतो कुणालाच काही पडलेले नाही. काल नागपंचमी होती. काल नागपंचमीमुळे आमच्या घरी पुरणपोळी वरण भात मस्त बनलेलं होतं, फुल चेपलेलं आहे आपण. आणि आज डब्यात पण घेऊन गेलेलो आहे. आणि सकाळी चहाबरोबर पुरणपोळी पण खाल्लेली आहे. मज्जा येते चहाबरोबर पुरणपोळी. कुणाकुणाला आवडते कुणाकुणाला नाही. मला चहाबरोबर आवडते, मजा असते. भाई ऊन बघा, ऊन एवढ्या उन्हाळ्यात कसं ऊन पडतं असं ऊन पडलं आहे. कल से मैं भी जैकेट लेके आऊँगी ऐसा बबीता बोल रही है. तो बबीता मैं भी कल से अपना ग्लव्स लेके आऊँगा. ऊन पडायची सुरुवात झालेली आहे. मुंबईमध्ये तर थंडी वाटत नाही असते करून. एखाद वेळी 1-2-3 दिवस असते, नंतर थंडी असतं. यावेळी पाऊस पण खूप कमी पडला मला असं वाटतं. मुंबईमध्ये तरी कमी पडला, 2-4 दिवस लगातार पडला, त्यानंतर मग पडलाच नाही. तर आज गाड्या रस्त्याला बापरे खूप स्पीडने धावत आहेत. काय भाई गागू गागू गागू. तर आपण आता ऑलमोस्ट पोचलेलो आहोत. जास्त मोठे मोठे ब्लॉग मी बनवत नाही आहे आता, छोटे छोटेच ब्लॉग बनवतो आहे. आणि जास्त मोठे तर तुम्हाला पण बोर होतं की एवढं सगळं बघण्यासाठी. जे छोटे छोटे ब्लॉग आहेत तुम्ही फटफट बघून संपवता आणि दुसऱ्या ब्लॉगकडे जातात. तर हा माझा एक छोटा ब्लॉग होता, तुम्हाला आवडलाच असेल. आणि आत्तापर्यंत तुम्ही बघताय तर या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा एम आहे की या ब्लॉगला तुम्ही 10 लाईक तरी देशीला. आणि असंच प्रेम तुमचं राहू दे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.